नमस्कार मंडळी, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। मंडळी, मी नेहमी तुम्हाला म्हणत आहे की मी तुमचा फॅमिली फार्मर। त्याचं कारण पण तसंच आहे। जसं आज आपण आजारी पडल्यानंतर आपला एक फॅमिली डॉक्टर असतो आणि या फॅमिली डॉक्टरकडे आपण इलाज करण्यासाठी जाऊन येतो, त्याच्याकडे औषध उपचार करून घेतो। मंडळी, आज तसाच तुमचा एक कौटुंबिक फॅमिली फार्मर असणं गरजेचं आहे। एक शेतकऱ्याला तुम्ही मित्र करून घेणं गरजेचं आहे। याचं कारण पण असंच आहे, कारण आजकाल बदलत चाललेली जी फूड संस्कृती आहे, बदलत चाललेली आपली लाईफस्टाईल आहे, यामुळे आज आपल्या शरीरावरती किती याचे परिणाम होत आहेत। आपण आजारी का होतोय याचं मुळात आपल्याला कारण समजणं गरजेचं आहे। आज तरुण वयामध्ये आपले काही सवंगडी आपल्याला अर्धवट सोडून गेलेले आहेत। कालच होता, कालच बोलला, अरे कालच आम्ही रात्री भेटलो आणि सकाळी तो गेला, अशा पण आपण काही बातम्या ऐकल्या असतील। व्यायाम करताना, चालताना काही लोकांना अचानक आपला प्राण गमवावा लागतो। याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे आपली बदलत चाललेली दिवसेंदिवस लाईफस्टाईल। आज ही लाईफस्टाईल आपल्याला सुधारवणं गरजेचं आहे। मंडळी, पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पारंपरिक पद्धतीनं शेती केली जायची। यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वऱ्याचं तांदूळ, त्याच्यानंतर बाजरी, ज्वारी, काळं भात, वेगवेगळी कडधान्य जी पारंपरिक पद्धतीनं चालत आलेली होती। अशा सर्व कडधान्यांचे काही बाय प्रोडक्ट त्यावेळी पारंपरिक पद्धतीनं आपल्या घरामध्ये तयार केले जायचे आणि हे बाय प्रोडक्ट आपल्या आहारामध्ये कष्ट करणारा हा शेतकरी खायचा। यामुळे त्याची तब्येत नेहमी व्यवस्थित हट्टीकट्टी अशी राहायची। तो इतकं काबाड कष्ट करून देखील तो कधी आजारी पडायचा नाही। याचं कारणच असं होतं की आपले पूर्वज हे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले अन्नपदार्थ आपल्या आहारामध्ये खायचे। मंडळी, आज आपण सहजरित्या मार्केटमध्ये जाऊन बेकरीचे पदार्थ सहजरित्या घेऊन येतो। आपण ते किती महाग आहेत याचा विचार देखील करत नाही आणि थोडक्यात आपण स्लो पॉइझन असणारे फूड पदार्थ आपल्या घरामध्ये घेऊन येतो आणि आपल्या मुलाबाळांना खाण्यासाठी देत असतो। मंडळी, या सगळ्या गोष्टींमुळे, या सगळ्या पदार्थांमुळे आपल्या मुलाबाळांच्या तब्येतीवर पण काय परिणाम होत असेल व आपल्याही तब्येतीला काय परिणाम होत असेल याचा कधी आपण विचार केला आहे का? आज आपण थोडं चाललो तरी आपल्याला दम लागतो। याचं कारणच असं आहे की आज आपली बदललेली जीवनशैली व आपले रोजच्या आहारातील अन्न पदार्थ। मंडळी, आज हे अन्न पदार्थ आपण खात असतो, पैसे देऊन हे पदार्थ खात असतो, परंतु हळूहळू ते आपल्या शरीराला संपवत चाललेले पदार्थ असतात। याकरता शांतोबा कृषी पर्यटन हे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेण्यासाठी व तुमच्या आहारामध्ये चांगले पदार्थ कसे येतील यासाठी काम करत आहे। गेली अनेक वर्ष आम्ही या विभागातील शेतकऱ्यांसोबत दूध या विषयावरती काम करत आहोत। या विभागातील शेतकरी हा रानावनामध्ये त्यांची गाई गुरे सोडत असतो व या गुरांपासून, गायींपासून, म्हैशींपासून मिळालेलं जे दूध आहे, या दुधापासून तो आपल्यापर्यंत शुद्ध दूध शांतोबा कृषी पर्यटनाला देत असतो व या शुद्ध दुधापासून शांतोबा कृषी पर्यटन वेगवेगळे कोणत्याही प्रकारची भेसळ न करता बाय प्रोडक्ट तयार करून ते आपल्यापर्यंत घेऊन येत होते। परंतु याच विभागामध्ये आज देखील हा पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी, पारंपरिक पद्धतीने फूड संस्कृती जपणारा, अन्न पदार्थ जपणारा हा शेतकरी आज देखील या विभागामध्ये आहे।
आज देखील आमच्या विभागामध्ये अनेक महिला बचत गट महिला एकत्र येऊन वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने तयार केलेले अन्नपदार्थ आज देखील तयार करत आहेत व या संपूर्ण अन्नपदार्थांना शांतूबा कृषी पर्यटन हे एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहे। हे सगळं घरपोच सेवेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करत आहे। मंडळी, आज आपण सहजरित्या 500, 1000, 2000 पर्यंतची बेकरीमधील खरेदी करायला विचार करत नाही, तर आज आम्ही तुमच्यासाठी जे अन्नपदार्थ घेऊन येणार आहोत या अन्नपदार्थांना आपण नक्की प्रतिसाद द्या। आपल्या मुलाबाळांना हे अन्नपदार्थ खाण्यासाठी द्या। आज आम्ही नाचणी, ज्वारी, बाजरी, त्यानंतर काळं भात, वेगवेगळ्या डाळी यांपासूनच हे अन्नपदार्थ तयार करणार आहोत। कोणत्याही प्रकारची भेसळ न करता, कोणत्याही प्रकारचे कलर न वापरता हे अन्नपदार्थ आम्ही तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। याकरता आपण नक्कीच या अशा पदार्थांना प्रतिसाद द्याल अशी मी आशा बाळगतो। मंडळी, पूर्वी आपली लोक किती हट्टीकट्टी होती, कितीही चालली, शेतामध्ये कितीही राबली तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता। परंतु आज आपण थोडं काम केलं तरी आपल्याला थकवा जाणवतो। याकरता पारंपरिक फूड खाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आज शांतूबा कृषी पर्यटनावरती आम्ही दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतो, परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करत नाही। आज आमचं तूप जर तुम्ही खाल्लं तर नक्की तुम्हाला आवडेल। आज बाजारामध्ये मिळणाऱ्या तुपापेक्षा आमचं तूप तुम्हाला कित्येक पटीने आवडेल व तुमची मुलं देखील तेवढ्याच आवडीनं खातील। आज आपण बाजारामध्ये 600-700 रुपयाला मिळणारं तूप सहजरित्या खरेदी करतो, परंतु त्यापेक्षा थोडं महाग असलेलं चांगल्या प्रतीचं तूप आपण घ्यायला कंटाळा करतो, कारण ते महाग आहे। परंतु हळूहळू आपण जे तूप खरेदी करत असतो हे भेसळीचं तूप आपण खरेदी करून आपणच आपल्या पायावरती थोडक्यात दगड मारून घेत असतो। मंडळी, थोडं कमी खाल्लं तरी चालेल, परंतु चांगलं खाऊ हे असं आम्ही तुम्हाला नेहमी सांगत आहोत। याचं कारण देखील असंच आहे, कारण आज आपल्याला जर चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला चांगले अन्नपदार्थ खाणं गरजेचं आहे। याकरताच शांतूबा कृषी पर्यटन तुमच्यासोबत एक तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणूनच, तुमच्या कुटुंबामधीलच तुमचा शेतकरी म्हणून आम्ही तुमच्यासोबत जोडलेलो आहोत। तुम्ही आम्हाला असंच कायम प्रेम देत राहा व आमच्यासोबत जोडून राहा। आमच्यासोबत जोडून आम्हाला प्रोत्साहन देत राहा। मंडळी, आम्ही शेतकरी तुमच्यासोबत चांगलं काम करणार आहोत। कोणत्याही प्रकारची भेसळ न करता आम्ही हे अन्नपदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मंडळी, येत्या 10 सप्टेंबर पासून आपली घरपोच सेवा चालू होत आहे पुणे या ठिकाणी। पुण्यामध्ये आपण प्रथमतः घरपोच सेवा ही वेगवेगळे अन्नपदार्थ सोबत घेऊन चालू करत आहोत आणि संपूर्ण हे अन्नपदार्थ हे कोणत्याही प्रकारच्या भेसळ न केलेल्या पदार्थांपासून तयार केलेले आहेत। याकरता नक्कीच अशा पदार्थांना आपण प्रतिसाद द्याल व तुम्ही तुमच्या कुटुंबातील चांगल्या आरोग्याकरता शांतू फार्म फ्रेश या कृषी पर्यटनाला जोडून राहाल। शांतूबा कृषी पर्यटन हे तुमच्या घरातीलच सदस्य आहे असं समजून तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा व आमचे नेहमी पुढील पण व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आज मी आपल्याला शांतूबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आता आपण नवीन चालू करत आहोत ह्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। लवकरच सर्व लिंक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। तुम्ही या लिंकवरून घरपोच सेवेचा लाभ घेऊ शकता व चांगले अन्नपदार्थ आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळांना खायला द्या। मुलाबाळांची तब्येत चांगली राहील, तुमची तब्येत चांगली राहील, डॉक्टरकडे सारखं जावं लागणार नाही व एक निरोगी आयुष्य आपण जगूया। धन्यवाद।